सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण 2024च्या लोकसभा निवडणुकीला आता वेगाने प्रारंभ झाला आहे आणि या निवडणुकीमध्ये सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती सामाजिक अंगाने नेमकी काय आहे हे तर आपण जाणणार आहोतच, परंतु या परिस्थितीवर बहुजनांचे सर्वात मोठे या देशातील प्रसार माध्यमांचं एक मोठं नाव आणि बहुजनांचे सर्वात मोठे प्रसार माध्यम चालवणारं जे नाव आहे ते नाव म्हणजे माननीय अशोक सोनवणे, डॉक्टर अशोकराव सोनवणे. हे आज आपल्या सोबत पुन्हा एकदा त्रिवेज मीडिया सोबत आपल्या बरोबर आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलूया. सर, तुमचं पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. नमस्कार सर. 2024च्या लोकसभा निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी हा फॅक्टर फार महत्वाचा असा ठरणार आहे. महाराष्ट्रामधलं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आणि मराठा आरक्षण घ्या आंदोलन या दोन्ही आंदोलनांमधली ही जी सामाजिक दरी आहे आता राजकीय दृष्ट्या पुढे येऊन ठेपली आहे. या परिस्थितीतून नेमका आता मार्ग पुढे कसा जाईल किंवा कसा काढावा या संदर्भात आपण काय सांगा? महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 2014च्या नंतर जी राजकीय घडामोडी झाल्या आणि त्यातून सामाजिक घडामोडीवरती त्याचा मोठा परिणाम झाला. तो परिणाम अशा पद्धतीने झाला, धर्माच्या नावावरती आणि सेक्युलरच्या नावावरती दोन वेगवेगळ्या विचारधारा या राज्यात आणि या देशात काम करतात. परंतु जर आपण तसं पाहिलं 2014 नंतर, हे 2016ची झालेली नोटबंदी आणि नोटबंदीनंतर वेगवेगळ्या दिशेला या देशाची जडणघडण सुरू झाली. नोटबंदीनंतर जो परिणाम अर्थव्यवस्थेवर या देशाच्या आणि राज्याच्या झाला, त्या अर्थव्यवस्थेमुळे एक सामाजिक जे उतरंड होती ती मोठ्या प्रमाणात कोसळली गेली. म्हणजे इंडस्ट्रीयलचा भाग असेल, आर्थिक बाजारातली आर्थिक देवाणघेवाण असेल, त्याचबरोबर या राज्यामध्ये आणि या देशामध्ये ज्या पद्धतीनं नोटबंदीच्या अगोदर जे व्यवहार छुप्या पद्धतीने चालत होते त्याच्यामध्ये अर्थ मोठ्या प्रमाणामध्ये फिरलं जात होतं. परंतु 2016 नंतर नोटबंदीनंतर अर्थव्यवस्था ही मोडकळीस आली. या देशाची मोडकळीस आल्यानंतर आता रेरा कायदा वगैरे असे जे कायदे त्याच्यामध्ये आल्यानंतर जो इंडस्ट्रीयल मधला असेल किंवा गृह उद्योगामध्ये असेल, कन्स्ट्रक्शन मधला असेल, हा सगळा उद्योग पूर्णपणे चौपट झाला. आज या राज्यामध्ये आणि या राज्यामध्ये मी सामाजिक व्यवस्था ढासळण्याचं कारण एक त्यामध्ये आहे की ज्या लोकांकडं आर्थिक पुंजी होती, नोटबंदीमध्ये आर्थिक पुंजी तिथल्या तिथं ती स्टॉक झाली आणि त्या स्टॉक नंतर म्हणजे सर्वसामान्याकडे जो पैसा फिरत होता तो 2016 नंतर बंद झाला आणि तो बंद झाल्यानंतर राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्थेवरती फार मोठा परिणाम झाला. 16ला ज्या पद्धतीनं नोटबंदी झाली त्यानंतर या देशाला कोविड सारख्या एका मोठ्या व्याधीनं 2020 साली पुन्हा एकदा ग्रासली. या सगळ्या बाबी सामाजिक आणि राजकीय याच्यावरती त्याचा मोठा परिणाम या महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये देशामध्ये झालेला आहे. कारण 2019च्या निवडणुका ह्या देखील धर्मांधच्या भूमिका घेऊनच लढल्या गेल्या. त्यामध्ये देशाच्या आर्थिक विकासाबाबत किंवा रोजगाराबाबत 2014ला जी आश्वासनं दिली ती 19 पर्यंत पाळली नाही. परंतु आता मध्यंतरी एक काही महिलांनी एक राज्यामध्ये आपला ग्रुप केला होता. अशी ही बनवा बनवी नावाच्या एका चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने एक गाणं म्हणलं की येणार येणार ग अच्छे दिन येणार ग, अशी एक व्हायरल एक क्लिप झाली आणि ती क्लिप हीच 2024ची नांदी आहे असं मला वाटतं. कारण म्हणजे प्रकारच आहे. हो हो, बिलकुल बिलकुल सर. म्हणजे अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे 2016च्या नोटबंदीने म्हणजे छोटे मोठे उद्योजक व्यापारी असतील ते उद्ध्वस्त झाले. त्यांच्या अनुषंगाने त्यांच्याकडे रोजगाराला असलेले रोजंदारीवर काम करणारे कामगार देखील उद्ध्वस्त झाले. ही एक मोठी आकडेवारी आहे आणि याचा नेमक्या या निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल हा जो एक भाग आहे. त्याबरोबरच म्हणजे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र
आघाड्यांकडे सामाजिक जी परिस्थिती आहे, म्हणजे सगळ्याच कॅटेगरीतली, म्हणजे उच्च वर्गातले, ओबीसी, मराठा, क्षत्रिय, दलित आणि आदिवासी, अशी जी संख्या आहे, प्रवर्गणी आहे, ही दोन्ही आघाड्यांकडे निश्चितपणे आहे. परंतु या दोन्ही आघाड्या या ज्या लढतायत निवडणुका, याच्यामध्ये आता एक सामाजिक जो प्रश्न असेल, म्हणजे न्यायाचा आणि आर्थिक न्यायाचा, हा साधण्यासाठी नेमकं काय करावं लागेल किंवा कसं यांना पुढे जावं लागेल? नाही, जोपर्यंत सत्तेमध्ये आत्ता असणारे, आवाज येत नाही, सत्तेमध्ये सत्तेमध्ये आत्ता असणारे आणि याच्यापूर्वी या देशामध्ये सत्ता केलेले जी 169 घराणे आहेत, जोपर्यंत यांना इथला मतदार कायमस्वरूपी बाहेर टाकत नाही, तोपर्यंत समाजाचा विकास हा होणारच नाही. इथला सुवर्णातला जो गरीब आहे, उच्चवर्णीयातला जो गरीब आहे, वैश्यातला जो गरीब आहे, दलितातला जो गरीब आहे, ओबीसीतला जो गरीब आहे, जोपर्यंत ओबीसीचे दलाल, उच्चवर्णीयांचे दलाल, वैश्यांचे दलाल, हे सर्वच दलाल जोपर्यंत या मतपेटीतून बाहेर टाकले जाणार नाहीत, तोपर्यंत ह्या समाजाचा विकास होणार नाही. बुद्धिवादी वर्गाकडे जोपर्यंत प्रशासकीय सत्ता आणि राजकीय सत्ता येत नाही, तोपर्यंत, मी बुद्धिवादी याचा अर्थ असा द्वयार्थी घेऊ नका, कारण नुसतं बुद्धिवादी म्हटल्यानंतर आपल्याकडे एक फार मोठं एक शंकेची पाल चुकचुकती की ब्राह्मण म्हणजेच बुद्धिवादी का, आम्ही बुद्धिवादी नाहीत का, बहुजन बुद्धिवादी नाहीत का, असा एक कोणी अर्थ काढेल तर तो अर्थ कृपा करून तसा घेऊ नये. तर आपल्या सगळ्या बहुजन समाजातील नवे या देशातील सर्वच, त्यामध्ये ब्राह्मण असतील, काही ब्राह्मण वैचारिक दृष्टीने या देशाला चांगले पण आहेत, आमच्यातली काही बहुजनातली मंडळी आहे, ओबीसीतली आहे, दलितातली आहे, की जी बुद्धिवादाने या देशाच्या विकासासाठी हातभार लावू शकतात, या देशाचा विकास करू शकतात. अशा मंडळींनी जोपर्यंत एकत्र येत नाही, आज फक्त ज्या काही आघाड्या असतील, काही युत्या असतील, किंवा त्यांच्या बरोबर जाणारे काही ओबीसीचे दलाल असतील, काही सुवर्णांचे दलाल असतील, हे सगळे दलाल मंडळी ही फक्त समाजाला फसवण्यासाठी एकत्र आलेली आहे आणि समाजाशी यांना काही देणं घेणं नाही. आता हे म्हणतात हम 400 पार, यांनी काही शक्कली लढवल्यात, हे म्हणतात 170च्या पुढे ते जात नाहीत. अरे पण नेमकं या समाजाच्या भूमिकेबद्दल आपण काय बोलताय? आता भाजपनं एक मुद्दा वेळोवेळी आता निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पुढे येतोय की आम्ही 370 कलम रद्द केलं, आम्ही राम मंदिर करून दाखवलं, आम्ही देशाची अर्थव्यवस्था भ्रष्टाचारांना जेलमध्ये ठेवण्याचं काम केलं. आता हे ते मुद्दे मांडत असतील, परंतु भ्रष्टाचारांना भाजपमध्ये घेऊन पावन करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी केलं असं माझं मत आहे. परंतु जे लोक तिकडे गेलेत, आता मध्यंतरी एक क्लिप व्हायरल झाली, आमच्या एका सोशल काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याने एक क्लिप व्हायरल केली की अजित पवार भाजपमध्ये का गेले, एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन भाजपमध्ये का गेले, याच्या पाठीमागचं एक गूढ मध्यंतरी, आणि पोलिसांकडे त्याचा रिपोर्ट आहे, सीआयडी रिपोर्ट आहे, ईडीकडे रिपोर्ट आहे. ईडीकडे रिपोर्ट नाही का एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये? अजित पवारांची 1400 कोटीची मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे. हे किती लोकांपर्यंत आलं, पब्लिक पर्यंत? ईडीनं तो खुलासा केला पाहिजे की कोणाची मालमत्ता आम्ही अटॅचमेंट केली, म्हणजे लोकांना एकदा कळू द्या. नेमके हे भाजपमध्ये गेल्यामुळे आणि भाजपनं यांना घेतल्यामुळे नेमकं याच्यावरती मतावरती काय परिणाम होणार आहे. आज लोकांच्या मनामध्ये एकच चर्चा आहे की भ्रष्टाचारांना भाजप साथ देते, अशी चर्चा लोकांच्या मनामध्ये आहे की भ्रष्टाचारांना आत टाकू म्हणणारे देवेंद्र फडणवीस हेच म्हणाले होते 2019च्या निवडणुकीमध्ये, अजितदादा ही चक्की पिसिंग. मग अजित पवार त्यांच्याकडे गेल्यानंतर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा जो आहे तो बंद का झाला? देवेंद्र फडणवीस त्यावर का बोलत नाहीत? आता तेच सांगतायत की जे मतदारांची फसवणूक करण्याचा धंदा या संबंधित दलालांनी चालवलेला आहे. हा माझा खरा मितीचा अर्थ या मुलाखतीचा आहे. बिलकुल. सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर राजकीय पक्षांनी आपली श्वेतपत्रिका करावी
आणि त्या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून लोकांना सांगावं की आम्ही खरं काय करणार आहोत. आता जुमले गेले की सरकार 15 लाखाचा मुद्दा, आता 15 लाख हर खाते में मिलेंगे, आता हा तर जुमला झाला. हर घर में शौचालय होईंगा, हाही जुमला झाला. ती मुद्रा योजना त्याच्यातूनही काही नाही. 2 कोटी नोकऱ्या, तोही मुद्दा भाजपच्या बाजूने डावलला गेलाय. अहो, ग्रॅज्युएट झालेली मुलं, इंजिनियर झालेली मुले, मी पुण्यामध्ये एका छोट्याशा नारायण पेठेमध्ये एक काही हातगाड्या आहेत, मी तिथं मुद्दाम 2 दिवस फिरलो ह्या सगळ्या याच्यासाठी. मेकॅनिकल इंजिनियर झालेली मुलं, बीई मेकॅनिकल झालेली मुलं, त्यांनी डोसा पावच्या गाड्या टाकल्यात. डोसा पावच्या ते का टाकल्यात? येस म्हणजे नरेंद्र मोदीचा सल्ला जो होता की पकोडे बेचो, तशी परिस्थिती या देशामध्ये नरेंद्र मोदींनी करून ठेवली. आता ते मुलांची मी चर्चा केली, त्यांचं नाव आहे, लातूरचा मुलगा आहे तो. मी मुद्दाम त्याच्या हातगाडीला भेट दिली, त्याला मी युट्यूबवर पाहिल्यानंतर. किंवा याच्या मनामध्ये काय, तो म्हणला साहेब मला इथं मॅक्झिमम 4,500-5,000 रुपये रोज सुटतो. मी सकाळी 12ला गाडी लावतो, 11:30ला गाडी लावतो आणि संध्याकाळी 8ला बंद करतो. तर 5,500-6,000 रुपये मला मॅक्झिमम रोजचे मिळतात. पण जर मी नोकरी केली तर मला जास्तीत जास्त मेकॅनिकल इंजिनियरला 70,000 ते 80,000 रुपयाच्या पुढे कोणी पगार देत नाही. मग आता हा मला जर 5,000 रुपये रोज, म्हणजे मी 15 लाख रुपये पर मंथ कमवतो. म्हणजे व्यवसाय भूमुख. मी तुम्हाला काय म्हटलं की लोकांची आता ही निकड जी आहे ही सगळी म्हणजे अर्थव्यवस्था, राजकीय लोकांवरती लोकांचा विश्वास, हम जब करेंगे तब खाएंगे, हे मतदारांनी विचार केला पाहिजे. हे आम्हाला काही देतील, यांच्यामुळे आमच्या पदरात काही पडेल तर नाही. हे जे काय आता म्हणतात आम्ही रस्ते केले, आम्ही हे केले, आम्ही ह्या योजना केला, हे काय यांच्या घरातून केलेत का? ह्या आमच्या जनतेच्या टॅक्सच्या पैशातून केलेल्या आहेत. बिलकुल सर, म्हणजे ही अतिशय म्हणजे अनुभवजन्य, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तरुणांच्या याला भेटी देता. हो बिलकुल अनुभवजन्य. या सगळ्या काळामध्ये म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये देखील लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि तुम्ही प्रसार माध्यमांचे म्हणजे भारतातले बहुजनांचे रुपर्ट मर्डॉक आहात. म्हणजे बहुजनांचं एक मोठं साखळी दैनिक लोकमंथनच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं जाळं आहे. अशा वेळी एक संपादक म्हणून आणि ओबीसी नेते म्हणून देखील आपण महाराष्ट्राच्या सामाजिक राजकारणामध्ये एक मोठी भूमिका कायमच बजावतायत. यावेळी तुमची एक ओबीसी विचारवंत आणि राजकीय नेते म्हणून, त्याचबरोबर संपादक म्हणून या महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत नेमकी भूमिका काय आहे? आता नेमकी भूमिका आपण पाहिलं की पूर्वी मला वाटतं गोपीनाथ मुंडे असताना, अण्णा डांगे असताना ही जी मंडळी होती आणि त्यावेळेला आणखीन एक माळी समाजाचं एक मोठं नेतृत्व म्हणजे छगन भुजबळ होते, माधव पॅटर्न चहांदे म्हणून होते, चहांदे ना, चहांदे. ते माळी, धनगर आणि वंजारी हा पॅटर्न संघानं त्यावेळेला तो राबवला. आणि तो राबवला असताना आता तोच पॅटर्न धरून माधव पॅटर्न धरून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण म्हणजे अगदी भाजपही आणि आघाडीही, म्हणजे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इकडे भाजपच्या सगळ्या एनडीए मध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यात एक माळी, धनगर, वंजारी. माळी, धनगर, वंजारी ह्या मोठ्या समूहाला आम्ही एकत्र घेतलं म्हणजे आम्ही या राज्यामध्ये सत्ता उपभोगू शकतो. परंतु या देशामध्ये आणि या राज्यामध्ये असलेल्या 374 जाती आणि देशामध्ये असलेल्या 6,068 जाती, मग या सगळ्या जातींना न्याय कोणी द्यायचा? किंवा माळी, धनगर आणि वंजारी या 3 लोकांच्या माध्यमातून 12 बलुतदारांचा विकास होईल का? तर नाही. तर या देशामध्ये भारताच्या संविधानाने असे सांगितलेलं आहे, भारताच्या संविधानाने असा निर्देश दिलेला आहे की ज्याचं प्रत्येक समूहाचं रिप्रेझेंटेशन तिथं त्या संसद भवनात जर झालं तर प्रत्येक जातीची व्यथा त्या जातीच्या नेत्याला, त्या जातीच्या बुद्धिवाद्याला माहिती असेल आणि त्या जातीचा तो प्रश्न सुटेल. आज आमच्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सांस्कृतिक परंपरा असेल, म्हणजे ज्या काही परंपरा आहेत आमच्या, प्रत्येक जातीचं दुखणं वेगळं आहे साहेब. प्रत्येक जातीचं दुखणं आहे. प्रत्येक जातीमध्ये 4-4, 6-6, 8-8 पोटजाती आहेत. त्या पोटजातींचं वेगवेगळं दुखणं आहे. आता माळी समाजामध्ये 11 पोटजाती आहेत, धनगर समाजामध्ये 4 पोटजाती आहेत, वंजारी समाजामध्ये पण 2-3 पोटजाती आहेत. या सगळ्या जर भूमिका आपण पाहिल्या, या पोटजाती का सांगत नाहीत?
त्या पोटजातींचा विकास कधी होणार आहे? म्हणजे नुसता दिखावा. आम्ही पाहतो फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावायचे, फुले शाहू आंबेडकरांच्या नावावरती मतं मागायचे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या नावाला पुन्हा काळीमा फासायचा, अशा भूमिका या राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष घेतात. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, छत्रपती शिवाजीराजांची विचारधारा खऱ्या अर्थानं जर पाळली असती तर रयतेचं राज्य निर्माण झालं असतं. आता हे रयतेचं राज्य, निम्म्या अर्धे मंत्री जेलमध्ये बसून आले, हे रयतेचं राज्य म्हणता येईल का? निम्म्या अर्धे मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, कोर्ट केसेस चालू आहेत, काही मंत्री जेलमध्ये आहेत. आता काल परवाचं मुख्तार अन्सारीचं आपण केस पाहिलं की तो माणूस जेलमध्ये गेला, संसद खासदार होता, 15-20 वर्ष आमदार होता. अशी मंडळी जर जेलमध्ये होत असतील तर या देशात नेमकं चाललंय काय? हा मोठा प्रश्न आहे. सर्व जाती समूहाला जर न्याय द्यायचा असेल तर एका मोठ्या जातीवरती विश्वास ठेवून चालणार नाही. तर प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक जातीच्या माणसाला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणायचे आरक्षण म्हणजे काही गरिबी हटावचा मोहीम नाही, तर त्या सभागृहामध्ये त्या जातीची, त्या समूहाची व्यथा मांडण्यासाठी या सभागृहामध्ये तुम्ही आलं पाहिजे. आता एखाद्या न्हाव्याची भूमिका, एखाद्या कुंभाराची भूमिका, एखाद्या याची भूमिका, तो माणूस जर त्याच्या विचाराने जर गेला असेल तर तो तिथं त्या सभागृहात मांडू शकतो. परंतु भाजपचा जर खासदार माळ्याचा असेल, भाजपचा खासदार जर न्हाव्याचा असेल किंवा भाजपचा खासदार जर कुंभाराचा असेल तर तो भाजपची विचारधारा तिथं मांडणार आहे, तो त्या समूहाची विचारधारा तिथं मांडणार नाही. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इथल्या समूहानं आता विचार केला पाहिजे, वेगळी दिशा घेतली पाहिजे की आमचे हे प्रश्न आहे. प्रत्येक जातीने एक मला असं म्हणायचं नाही या खासदारांकडे आमदाराकडे देऊन हा प्रश्न सुटेल. तर हा प्रश्न राष्ट्रपतीच्या समोर हे सगळं गेलं पाहिजे. प्रत्येक समूहाची काय नेमकी अडचण काय आहे हे भाषण देऊन मंत्री झालेले, भाषण देऊन खासदार झालेले हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. तर ह्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमध्ये म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की राज्यकर्ती जमात व्हा. राज्यकर्ती जमात व्हा म्हणजे लोकांनी त्याचा आपल्या अर्थ वेगळा घेतला की मंत्री व्हा, आमदार व्हा. तसं नव्हे, तर या राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेची शासनकर्ती जमात होणं हे महत्वाचं आहे. आणि शासनकर्ती जमात झाल्याशिवाय तुमच्या माझे प्रश्न सुटणार नाहीत. कारण मी आता प्रशासकीय यंत्रणेत फार काम करतो, गेली 36-37 वर्ष मला त्याचा अनुभव आहे. मी माझ्याही माणसाला जरी वाकून नमस्कार केला तरी तो त्याची प्रशासकीय यंत्रणेत जॉईंट होताना घेतलेली शपथ कधीच मोडत नाही. तो त्याचं कामच करतो. जरी तो म्हणत असला मी तुमचा आहे, पण त्यांनी प्रशासकीय यंत्रणेत येताना घेतलेली शपथ त्याला आडवी येते आणि या देशामध्ये असलेली भ्रष्टाचाराची साखळी ते तुमच्या माणसाचं काम करू देत नाही. म्हणून आता मला वाटतं अजितदादांचा असेल किंवा छगन भुजबळांचा असेल किंवा अनेक जे काही, मी एकच माणूस या राज्यातला भ्रष्टाचारी असं म्हणत नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना शिक्षा होणार. हा देश, ज्या पंतप्रधान इंदिरा गांधींना देखील जेलमध्ये बसावं लागलं, नरसिंहरावांना देखील जेलमध्ये बसावं लागलं. त्याच्यामुळं असं कोणी समजू नये की मी याच्यातून वाचेल. हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, बाबासाहेबांच्या कायद्यावर चालतो. ज्या दिवशी ते पक्की वेळ येईल त्या दिवशी इथली प्रशासकीय यंत्रणा ती त्याचं काम करत, हे संविधानाचं काम करत. बिलकुल सर, ही निवडणूक जी आहे म्हणजे महायुती, महाआघाडी आणि केंद्रामध्ये एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी अशी ही निवडणूक होते. आणि बऱ्याच जण म्हणजे आपल्याही आता बोलण्यातून विषय आला की ही संविधानाच्या अवतीभोवती ही निवडणूक आहे. काही जण म्हणतात की संविधान बदलेल इंडिया आघाडी आली तर, आणि ते वाचवण्यासाठी इंडिया आघाडी मैदानात आहे. याच्यात खरोखर काही अर्थ आहे का? म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही. आता काल परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू खासदार, माझे खासदार प्रकाश आंबेडकर यांनी एक भूमिका मांडली. सगळेच म्हणतात संविधान वाचवायचंय. अरे संविधान खतरे में आणलं कुणी? तुम्हीच फक्त संविधान खतरे में म्हणताय. आम्हाला नेमकं का ना संविधान खतरे में? आता आतापर्यंत काँग्रेसच्या हातात संविधान होतं, ते म्हणतात आता आम्ही संविधान वाचवायचे आम्हाला. आणि भाजपवाले म्हणतात यांच्या हातात सत्ता दिल्यामुळे संविधान खतरे में आले. नेमकी भूमिका काय मला काही कळेना. आणि बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली की आघाडीतून आम्ही का बाहेर आलो वगैरे वगैरे वगैरे, मला वाटतं आज मला त्यांचं कालचं म्हणणं त्यांचं पटलं की बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्यच होता.
कारण या सत्ताधारी जे 169 घराणे आहेत, हे म्हणतात महाराष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या जागा का, हे कोण ठरवणार हो यांना जागा देणार आहे? म्हणजे हे आपण जर थोडस एक ब्रॉड माइंडनी विचार केला, ब्रॉड माइंडनी, म्हणजे 4 ठिकाणी जर बाळासाहेब आंबेडकरांना जागा दिल्या तर राहिलेल्या 35 ठिकाणी, राहिलेल्या 44 ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचं मतदान तिकडे घ्यायचं आणि या 4 जागेवरती बी त्यांना निवडून आणतील की नाही याची गॅरंटी नाही. आघाडीतली नेते मंडळी बंडखोरी करण्यामध्ये आणि पाठीत खंजीर मारण्यामध्ये सूर्याजी पिसाळ बरेच आहेत आघाडीमध्ये. त्याच्यामुळं हे संविधान वाचवा वगैरे जे चाललंय, तर यांच्या फक्त जर मोदी सरकार आलं तर आता जे काही बाहेर आहेत ते सुपात आहेत ना, हे जात्यात जातील म्हणून संविधान वाचवायची भूमिका हे घ्यायला लागलेत. मोदी सरकार जर आलं तर जे आता सुपात आहे, सुपात म्हणजे आता तिकडे जाऊन जे काही भाजप कोणी उपमुख्यमंत्री झालं, काय झालं, हे जात्यात पडलेले आहेत, फक्त ते आता फिरायची वाट बघते. परंतु जे सुपात आहेत त्यांना आता भीती वाटायला लागली म्हणून ते म्हणतात संविधान वाचवायला पाहिजे. संविधान खतरे येत नाही. या देशातली जनता इतकी सजग आहे, इतकी जागरूक आहे, त्यातली त्यात बाबासाहेबांच्या विचाराची जी जनता आहे, ही संविधान जर बदललं तर या देशामध्ये दुसरी परत क्रांती होईल, क्रांती. ही एवढं सोपं नाही. भाजप सरकार देखील एवढं काही सोपं समजत नाही बाबासाहेबांच्या विचाराच्या लोकांना, जनतेला. त्यांना माहिती आहे सगळ्यात मोठी क्रांती करणारी जमात आहे. त्याच्यामुळं हे संविधान बचाव हे यांच्या सुपातले, यांचे सगळं हे जेलमध्ये जातील 2024 नंतर म्हणून यांना भीती आहे, म्हणून हे संविधान वाचवायचं म्हणतायत. आता सांगणार कसं आम्ही सुपात आहेत म्हणून ते संविधान. बाबासाहेबांचा आधार घेतल्याशिवाय या देशामध्ये राज्य करता येत नाही हे सगळ्यांना माहिती असते, म्हणून बाबासाहेबांचं मोठं नाव वापरायचा आघाडीने धरलेला पिल्लू आहे. बिलकुल. असं एकंदरीत माझा पत्रकारितेतला अभ्यास आणि सामाजिक समतोलाचा अभ्यास सांगतोय. बिलकुल बिलकुल सर, अतिशय म्हणजे कलाटणी देणारं हे तुमचं वक्तव्य आहे. म्हणजे संविधान धोक्यात नाही तर या देशातले बहुजनांचं शोषण करणारे काही पूर्वचे सत्ताधीश हे धोक्यात आहेत, त्यामुळे संविधान धोक्याचा बनाव करतायत. अतिशय महत्वाचं म्हणजे देश पातळीवर हे वेगळं प्रतिपादन आहे आणि निश्चितपणे हे भारताच्या एकूणच राजकारणामध्ये निश्चितपणे हे प्रतिपादन गाजेल. बाळासाहेबांनी परवा याच्यावरती स्टेटमेंटच केलं. हे सांगत नाही संविधान कोणतं धोक्यात आहे, हे नेमकं सांगा ना. आम्ही आघाडीत होत नव्हतोच का, आघाडीचं पण नेमकं संविधान काय धोक्यात आहे हे तर सांगितलं पाहिजे ना. बिलकुल बिलकुल. सर, तुम्ही आता म्हणजे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे बहुजन समाजातील एक मोठे म्हणजे प्रसार माध्यमांचे एक मोठे मालक आहात. दुसऱ्या बाजूला तुम्ही ओबीसी नेते आहात. तिसऱ्या बाजूला तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा जिल्हा असणारा नगर जिल्ह्यात तुमचं स्थायित्व आहे. नगर जिल्हा हा सर्वात मोठा आहे, तितकाच तो सदन आहे आणि तितकाच तो सामाजिक पातळीवर अशांत देखील आहे. अशा या सगळ्या आव्हानांना घेऊन तुम्ही नगरच्या राजकारणामध्ये बरेच नवे प्रयोग आतापर्यंत करत राहिले. 2024च्या निवडणुकीमध्ये तुमचा नेमका प्रयोग काय असणार आहे या नगर जिल्ह्यामध्ये? नाही, प्रयोग तर आम्ही करायचं ठरवलं होतं आणि प्रयोग आजही त्याला काही कलाटणी देता येत नाही अशातला भाग नाही. परंतु काही समूहांना अशोक सोनवणे यांनी दक्षिणेतून उमेदवारी, ओबीसी राजकीय आघाडीचे नेते आमचे प्राध्यापक श्रावण देवरे यांनी घोषित केली. मी नव्हे. श्रावण देवरे हे विचारवंत माणूस आहे. या विचारवंतांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना मानणारा एक गट किंवा त्यांच्या समूहातील एक गटाला नेमकं काय झालं हे मला काही कळेना. आणि अशोक सोनवणेंना दक्षिणेतली उमेदवारी देऊ नये म्हणून 8 लोकांच्या उमेदवारीच्या शिफारशी वरच्या पातळीवरती, म्हणजे अगदी ज्यांनी आता मध्ये बहुजन सम्राट वगैरे 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 जे मेळावे घेतले भाजपच्या जरांगेंच्या विरोधात, ओबीसी धोक्यात आहे, अमुक आहे तमुक आहे, त्यांच्यापर्यंत की काही करा पण अशोक सोनवणेंना उमेदवारी करू देऊ नका. हे मला वाटतं म्हणजे हे सगळे एकमेकाचे पिल्ला आहेत. कुणाला तरी मदत करण्याच्या हेतून काहीतरी आघाड्या निर्माण करण्याचं सत्र श्रावण देवरे यांना हातात धरून काही राजकीय मंडळी करतायत की अशी मला शंका येऊ लागलेली आहे. आणि ही शंका येण्याचं कारणही तसंच आहे.
की श्रावण देवरे सारख्या विचारवंतांना त्यांना काही राजकीय खेळी फार कळत नाही, अतिशय हुशार माणूस, परंतु त्यांच्या आडून कोणीतरी बाण मारतो हे लक्षात घ्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. श्रावण देवरे अगदी प्रांजळ आणि अतिशय विचारवंत माणूस, पण त्यांच्या आडून कोणीतरी खेळ करतोय हे आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. श्रावण देवरे सरांना मी हेच सांगेल की तुमच्या आडून कोणीतरी पाठीमागून बाण चालवतं हे लक्षात घ्या. हे मी तर वर्तमानपत्रात आपण रोज लिहितोय याच्यावरती, परंतु श्रावण देवरेचा बोलविता धनी कोण याच्यावर देखील विचार होणं गरजेचं आहे. ओबीसी राजकीय आघाडीच्या बाबतीमध्ये नेमकं याच्यामध्ये, कारण मी आज एक राष्ट्रवादी काँग्रेसची नगर शहरामध्ये निघालेली ओबीसी रॅली पाहिली, त्याचं चित्रीकरण मी आपणास पाठवतो. त्या ओबीसी रॅलीमध्ये जर आमचे लोक असतील, मराठा उमेदवाराच्या बाजूने जर ओबीसीचे लोक असतील, तर मग नेमका ओबीसीचा उमेदवार उभा राहिला काय आणि नाही राहिला काय, म्हणजे नेमकं यांना तळी कुणाची उचलायची आहे, तळी कुणाची उचलायची म्हणजे पाठीमागून. म्हणजे आता काल आम्ही तर काही 4-5 दिवसापासून हे जे सुरू झाल्यानंतर अशोक सोनवणेच्या विरोधामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये रणकंदन माजवलंय. कोण म्हणतो तुला भेटतो, कोण म्हणतो याच्यावर गुन्हा दाखल करा, कोण म्हणतो निषेध करा. आम्ही भक्ताड लोकांना किंमत देतच नाही. लोकमंथनने छापलं, त्याच्यामध्ये कधी माफी मागण्याचा प्रश्न येत नाही, माफी मागणार नाही. परंतु ह्या सगळ्या ज्या कुलापती चालल्या त्या देखील या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार म्हणजे 374 जातीतल्या 3 जाती काढून 371 जाती समोर यांचा इतिहास मांडण्याचं काम आम्ही विधानसभेपर्यंत करणार आहोत. पाठीत खंजीर मारणारे ओबीसी कोण हे देखील आम्ही जनतेसमोर आणणार आहोत. कोण कोणाचे घरगडी आहेत, कोण कोणाचे पानके आहेत हे देखील आम्ही जनतेसमोर आणण्याचा लोकमंथनच्या माध्यमातून प्रयत्न करणार. प्रश्न 12 बलुतेदारांच्या याचा नाही. बिलकुल. पण आणि सर, म्हणजे ही जी निवडणूक आहे, म्हणजे या निवडणुकीला एक पार्श्वभूमी आहे. मगाशी आपण म्हटलात की नगरमध्ये मराठा उमेदवाराच्या समर्थनात ओबीसीची रॅली निघाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून. हो, एकंदरीत महाराष्ट्रात असं वातावरण होतं की मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षण आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण बचाव आंदोलन. या आंदोलनाच्या संघर्षात मराठा आणि ओबीसी ही राजकीय खेळी नेमकी फारकतीची राहील असं गृहीत धरलं जात होतं, परंतु तुम्ही जे पाहिलं आज, मला असं वाटतच नाही. म्हणजे जे आंदोलन, मराठा आंदोलन जे जरांगेंचं झालं, तो एक मराठा समाजाचा एक उद्रेक होता असं आम्ही जरी ग्राह्य धरलं, परंतु ते ग्राह्य धरत असताना मराठा आरक्षणाचं आंदोलन आजचं आहे का? तर अण्णासाहेब पाटील असल्यापासून गेली 30-35 वर्षापासून, शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हे आंदोलन चालू आहे. म्हणजे आजचं आंदोलन आहे का हे मराठा आरक्षणाचं? तसा ओबीसीच्या आरक्षणाचा कधी मुद्दा उपस्थित झालाच नाही. मंडल आयोग आणि कालेलकर आयोगानंतर मंडल आयोग आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओबीसीने कधी रस्त्यावर येऊन असं आंदोलन केलं नाही. परंतु ज्यावेळेला मंडल आयोग लागू झाला त्यावेळेला आपल्याच ओबीसीचे ज्यावेळेला अज्ञान, मी म्हणतो ना, मंडल आयोग लागू झाला त्यावेळेला ओबीसीतली माणसं ही फार अज्ञानी होते. संविधानिक वाचन नव्हतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून ओबीसीवर काही गेलं नाही. परंतु काही सुवर्णांनी सांगितलं की बाबा मंडल आयोग तुमच्या दलितांच्या बाजूने आहे, ओबीसीच्या विरोधातला आहे, अशा भूमिका करून ओबीसीच्या लोकांनी स्वतःला जाळून घेतलं. अशाही घटना घडल्यात. परंतु ज्यावेळेला लोकांना मंडल आयोग आहे, कालेलकर आयोगाने काय केलं, मंडलनी काय केलं, व्हीपी सिंगांनी काय लागू केलं हे ज्यावेळेला कळलं, आजही तुम्ही सांगा की मराठा आंदोलनामध्ये किंवा त्याच्या अगोदर मराठा क्रांती मोर्चे झाले त्यावेळेला बहुजन क्रांती मोर्चाने देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जो केला, तर तो आंबेडकरी जनतेने ओबीसीला बरोबर घेऊन ओबीसी साठी लढण्याचा प्रयत्न केलेले ती आंदोलनं, आणि ते कसे निर्मित होते हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, या देशाला माहिती आहे. की माझ्या नगर जिल्ह्याची लोकसंख्या दोन्ही म्हणजे नगर दक्षिण आणि उत्तर इथली लोकसंख्या माझी 22 लाख आहे. 22 लाख आहे, म्हणजे 22 लाख लोकसंख्या आहे आणि आमच्याकडे 58 लाखाचा मोर्चा निघतोय. हे कसं शक्य आहे? म्हणजे मग जर 58 तर 58 ठीक आहे, आम्ही 58 म्हणू, 58. मग 58 लाख लोकांमध्ये सगळे मराठा होते का? तर नाही. त्याच्यामध्ये गाव पातळीवरची सगळीच लोक, म्हणजे पूर्वी परंपरागत
जसं बुवा सोनवण्यांच्या घरी दुखणं झालं म्हणजे अख्खं गाव ज्यावेळेला येत होतं रात्री काय झालं बघायला, तशा पद्धतीने आजही गावगाड्याची रचना चालू आहे. काही ठिकाणी त्याला गालबोट लागतही असेल, परंतु ती रचना हे उद्ध्वस्त करण्याचं काम मराठा आंदोलन आणि ओबीसी मोर्चे, ओबीसी क्रांती मोर्चे, ओबीसींचे मेळावे याच्यामध्ये मनामध्ये उलसितता निर्माण करण्याचं काम नेते मंडळींनी केलं. एवढंच याच्यातून मला असं म्हणावंसं वाटतं. पण सर तुम्ही आणि ओबीसीचे याचा बोला सर बोला. याच्यातून फार काही बुवा मनोज जरांगे सांगतील आणि मग त्याच्यात मतात परिणाम होईल तो मराठवाड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात होईल. मराठवाड्याच्या 4-5 मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो, परंतु असं काही फार ठिकाणी त्याचा परिणाम होणार नाही. कारण त्यांच्या आंदोलनाच्या वेळेला देखील अनेकांनी, कोकणातल्या लोकांनी वेगळी भूमिका घेतली, पश्चिम महाराष्ट्राने वेगळी भूमिका घेतली, विदर्भाने वेगळी भूमिका घेतली, तिकडे खाली उत्तर महाराष्ट्राने वेगळी भूमिका घेतली. त्याचा फार काही असा सामाजिक परिणाम होईल, मतावरती परिणाम होईल असं काही नाही. पण आता त्याच्यामधून आता मतावर परिणाम जर व्हायचा असता तर मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी ओबीसीची रॅली निघाली, त्याच्यामध्ये आमचे लोक जर पुढे असतील तर काय परिवर्तन झालं? मग तुमचा एवढा मोठा अहमदनगरमध्ये छगन भुजबळांनी मेळावा घेतला, काय त्याचं परिवर्तन झालं? काहीच परिवर्तन झालं नाही. हे ज्वलंत उदाहरण आहे. पण सर म्हणजे तरीही म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आज महाराष्ट्रामध्ये मगाशी तुम्ही नाव घेतलं ओबीसी राजकीय आघाडी, त्याचप्रमाणे ओबीसी बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे बळीराज सेना, असे वेगवेगळे राजकीय पक्ष, ओबीसीचे राजकीय पक्ष मैदानात आलेले आहेत आणि त्यांची एक भूमिका आहे की बुवा आम्ही आता ओबीसींना सत्ताधारी बनवून सक्षम करणार आहोत. या भूमिकेकडे तुम्ही नेमकं कसं बघतात? काय ही वास्तव आहे की नेमकं काय आहे? काय माहितीये का, आतापर्यंत आपण इतिहास जर पाहिला तर मला असं वाटतं एकंदरीत हे मताच्या म्हणजे प्रत्येक मत हे सगळे कुठंतरी बगलबच्चे आहेत. हे कुठंतरी एखाद्या राजकीय भूमिका घेणे, समजा तुमच्या उमेदवाराने 4,000 मतदान तिथं खाल्लं पाहिजे. जर 4,000 त्यांनी जर खाल्लं तर याला 8,000चा लीड तोडावा लागतो विरोधी पक्षाला. म्हणजे हे कुठंतरी आणि राजकीय गणिताचा खेळ करणारी जी मंडळी आहे ही फार अतिशय योग्य पद्धतीनं बगलबच्चे उभे करून भूमिका बजवत असतात. आता तुम्ही साधं उदाहरण मी तुम्हाला दक्षिणचं सांगितलं. दक्षिणमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बऱ्याचशा प्रस्थापितांना वाटलं की कमीत कमी नाही म्हटलं, कारण मी विधानसभेला घेतलेली मतं मागची त्या 2009ची, त्याच्यानंतरच्या त्याच्या अगोदरची याला हे सगळं पाहता एक 15-20 हजार मताच्या आसपास हा माणूस मतं घेऊ शकतो असा म्हणजे विधानसभेचं टार्गेट. आणि समजा जिल्हाभरात केलं म्हणजे लोकसभेचा मतदारसंघ म्हणला तर 1,00,000 लाख 1.25 लाखाच्या आसपास. मग याचा परिणाम कुणावर होईल? तर एकाच समूहावर होईल. मग त्या समूहाने पाळलेले बगलबच्चे कालपासून आमच्या विरोधात ट्रोल करायला सुरुवात केली. ही समूहाची ही राजकीय खेळी आहे. यांना एकालाही 51% मतदान नाही कोणत्याही राजकीय पक्षाला. 51% मतदान असेल तर तोच खरा राजकीय पक्ष मी मानतो. 30 आणि 34% पंतप्रधान झालेले म्हणजे 70% जनता ऑलरेडी तुमच्या विरोधात आहे. तुम्ही 34%चे पंतप्रधान आहात, 100%चे नाहीत. किंवा या राज्याचा मुख्यमंत्री हा 34%चा आहे, 100% जनतेचा मुख्यमंत्री नाही. म्हणजे जनतेचा मुख्यमंत्री म्हणता येईल का? तर अजिबात नाही. हे तुम्ही केलेल्या राजकीय खेळीचं आणि त्याच्यातून ही सिस्टीम आहे. याच्या बाबतीत मला जास्त माहितीपेक्षा शरद पवार महाराष्ट्रातल्या राजकारणाचे चांगले खेळ करतात. शरद पवारांना यातला इतिहास सगळा माहिती आहे. बिलकुल. पण सर म्हणजे अतिशय म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये तुम्ही अगदी परखड आणि अगदी विश्लेषणपूर्वक हे मांडणी करतायत. पण तरीही आता महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे एक राजकारण सुरू आहे की आता बहुरंगी लढती होणार आहेत. या बहुरंगी लढतीमध्ये नेमकं विजयाचं परिमाण किंवा विजय कोणाकडे झुकणार म्हणजे किमान महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला नेमका काही अंदाज सांगता येईल? मला एक पत्रकार म्हणून असा एक कयास वाटतो, जर बहुरंगी लढती झाल्या तर भाजप हे देशामध्ये सर्वात मोठं पुन्हा एकदा राजकीय 400 पार म्हणतायत ना ते, बहुरंगी लढती झाल्या तर
जर एकास एक झाली मग भाजप 150च्या पुढे जात नाही, पण जर बहुरंगी झाल्या तर भाजप 400 पार. हे बघ, ही राजकीय खेळी चालूच आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. मी म्हणतोय ना, जसं संविधान वाचवण्यासाठी हे सुपातले बोलतायत, जे जात्यात गेले ते पण काय करतायत, धडपड करतायत. सुपातल्यांना थांबा म्हणतात, आम्ही तुम्हाला सावरतो, काहीतरी करतो. हे अशी सगळी धडपड चालू आहे. त्याच्यामुळं 51% मतदान ज्या राजकीय पक्षाला असेल तो खरा सत्ताधारी. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोक तुम्हाला पंतप्रधान, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून मानतायत. आता तुम्ही सांगा, माझ्या आपल्या राज्यातली जी काही टक्केवारीची आपण गणितं पाहिली तर 33-33.5% इंटरनल सगळी मतं आहेत. म्हणजे विरोधाचे याचे त्याचे धरून जर केलं आपण, तर आता जे मुख्यमंत्री जे आहेत, आता हे 34-34.5% मुख्यमंत्री. 100% महाराष्ट्रातली जनता यांना काही मानित नाही. म्हणजे 65% जनता अजून यांच्यापासून लांब आहे. म्हणजे हे 65% लोक यांना मुख्यमंत्री मानत नाहीत. राहिला प्रश्न वरच्या तुम्ही जसं म्हटले, बहुरंगी जर लढती झाल्या तर बहुरंगी लढती झाल्या तर त्याचा फायदा बीजेपीलाच होईल. आणि दुरंगी लढत जर झाली, दुरंगी एकास एक एनडीए आणि इंडिया आघाडी, तर मग बाकी इंडिया आघाडी ही सगळ्यात मोठं समीकरण घडवू शकते. आता हे सगळे एक झाले, कारण 67% मतदान आता इंडिया आघाडी बरोबर आहे. असं जर आजच्या राजकीय परिस्थितीत आपण पाहिलं, 67% मतदान, सगळे राजकीय पक्षाचं मतदान इंडिया आघाडीकडे आहे. परंतु आता तसं दिसतंय का, तर नाही. महाराष्ट्रामध्ये एक दुसरी वेगळी आघाडी पडली. आता 67% मधलं 4%, 5% मतदान पुन्हा इकडे फिरल. काही आता राजकीय खेळी करणारे जाणते राजे काही बंडखोर उभे करायला लावतील. बंडखोरीच्या माध्यमातून काही 2-3%, 2-3% मतदान बाहेर येईल. म्हणजे 67 वरून ते मतदान 33-32-33 वर इकडे येईल. म्हणजे आमचंही नाव राहिलं पाहिजे. सुपातले आम्ही सुपात का होईना पण टिकलो पाहिजे. सुपात का होत नाही पण टिकलो पाहिजे. आणि हे 1%, 2% जास्त येऊन हे सत्तेत जाऊ शकतात. ही राजकीय गणितं ही अशाच प्रकारे चाललेली आहेत की या देशामध्ये जोपर्यंत 100% मतदान होत नाही आणि 51% मतदान असलेला राजकीय पक्ष सत्तेत येत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार. आणि या संविधानाच्या बाबतीमध्ये सगळेच कुटाने करत राहणार, संविधान वाचवा, आम्हाला वाचवा. कोणी वाचवत नाही. आमच्या जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला आमच्या भूमिका मांडणारी माणसं, हा देश स्वातंत्र्य झाला, देश आमच्या काही लोकांना आज ग्रास उठला. या देशात मध्ये नेमकं काय चाललंय, कसं चाललंय, काही माहित नाहीये. ही काही म्हणजे जे हाताच्या बोटावर मोजणे काय चाललंय तेच देशात चाललंय माहित नाही. आता मी काही मुलाखती सोशल मीडियावरच्या पाहिल्या. कॉलेजची मुलं, त्यांना या देशाच्या राष्ट्रपतीचं नाव माहित नाही, या देशातलं पंतप्रधानाचं नाव माहित नाही, कोणता मंत्री काय, म्हणजे कॉलेज स्टुडंट. हे तर त्यांचं जनरल नॉलेज पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना. राष्ट्रपती विचारलं तर ते नरेंद्र मोदी सांगतात आणि पंतप्रधान विचारलं का ते द्रौपदी मुर्मूचं नाव घेतात. म्हणजे अशी तर आमच्या विद्वान मुलांची परिस्थिती आहे. म्हणजे ह्या सगळ्या समीकरणाला बोला ह्या सर्व समीकरणाला एकच पर्याय आहे की जनतेनं आता सावध झालं पाहिजे. तुझी चूल तुलाच पेटवावी लागणार आहे. लोकांच्या चुली पेटवण्याचा धंदा आता तू बंद कर. जनतेने यांना सांगितलं पाहिजे, आमच्या चुली आम्ही पेटवू, तुम्ही आमच्या चुली पेटवायला आमच्या दारात येऊ नका. एवढं जरी सांगितलं तरी यांना हे जागेवर यांचे ठिकाणं येतील की पुढच्या वेळेला आपण आता मध्यंतरी उत्तर प्रदेश तिकडं भाजपच्या काही उमेदवारांना लोकांनी अक्षरशः चपलानी मारलं, गाड्या गावातून पळवून लावल्या, दगडफेक केली. हे अशा पद्धतीचं ज्या वेळेला होतं त्यावेळेला लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडायला लागतो. आणि लोकप्रतिनिधीला देखील हे भान पाहिजे की आपण आता काही लोकांच्या क्लिप मध्यंतरी व्हायरल झाल्या. हे लोकप्रतिनिधीला न शोभणाऱ्या गोष्टी जनतेसमोर आलेल्या आहेत. म्हणजे जनतेला आता कळून चुकलेल्या आहेत. हमाम में सब अशा पद्धतीची भूमिका लोकांना लक्षात यायला लागली की राजकीय भूमिका करणारे जे अगदी
प्रांजळ मनाने, अगदी काही लोक तुकोबाच्या गाथेचं स्मरण करतात भाषणामध्ये, काही लोक अनेक उदाहरणं देतात, अध्यात्माची देतात, याची देतात, पण ते काही खरं नसतं. म्हणजे बहुरूप्यापेक्षाही राजकीय परिस्थिती वेगळी झालेली आहे. बहुरूपी जसं अगदी हुबेहूब भूमिका बजावतात, एखादा नाट्य कलावंत, सिने कलावंत जशा भूमिका बजावतो तशाच पद्धतीचे हावभाव, तशाच पद्धतीच्या भाषणाचा आवाज, तशाच पद्धतीचे टोन, कोण मिमिक्री करतो तर कोण हातवारे करतो, अशा पद्धतीने जनतेची फसवणूक करण्याचा आणि जनतेसमोर कॉमेडी करून आमच्या कसे लोक टाळ्या वाजवतात याच्या टाळ्या घेणारेच सर्व राजकीय नेते आहेत, सर्व राजकीय पक्ष आहेत. त्यामुळं या सगळ्या जनतेला एकच आपण संदेश देऊ शकतो की जनतेने आता सावध राहिलं पाहिजे आणि आमच्या भूमिका, आम्हाला संविधानाने काय अधिकार दिले ते प्राप्त कसे करायचे, तर राजकीय मंडळी बरोबर जाऊन होणार नाहीत, तर प्रशासकीय यंत्रणेबरोबर आमचं नियंत्रण पाहिजे. अशा पद्धतीने ती कामं करून घ्यावी लागतील. प्रशासन हे बाबासाहेबांच्या संविधानावर चालतं, राजकीय पुढाऱ्याच्या याच्यावर चालत नाही. म्हणजे अशा पद्धती जनतेने आता ते घेतलं पाहिजे. आम्हाला पुढाऱ्याची गरज नाही, आम्हाला गरज कोणाची आहे तर प्रशासनाची गरज आहे. प्रशासनाने काय आम्हाला अधिकार दिले या भोवती लोकांनी आलं पाहिजे. कोणाच्या सतरंजन झेंडे आता या पुढे उचलू नये अशीच विनंती जनतेला करणार. बिलकुल बिलकुल सर, अतिशय म्हणजे राष्ट्रीय राजकारणापासून सत्ताधारी विरोधी पक्ष, महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीवर आणि एकूणच मराठा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर असेल, जनतेच्या एकूणच वस्तुस्थितीवर असेल, अगदी परखड भाष्य करत, विश्लेषण करत, अनुभवजन्य आपले अनुभव मांडत तुम्ही या संपूर्ण मुलाखतीमध्ये ज्या पद्धतीने आपले विचार मांडले, तर निश्चितपणे एक आक्रमक शैली, एक बहुआयामी संपादक आणि ओबीसीचं एक मोठं राजकीय प्रस्थ नेतृत्व, त्याचबरोबर सर्वाधिक राजकीय जाण असणारं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी सादर केलं. निश्चितपणे प्रेक्षकांना हे सगळं काही वेगळ्या पद्धतीनं हे जाणार आहे. हे काही म्हणजे केवळ एका जागेवर बसून केलेलं हे चिंतन मनन नाहीये, हा अनुभव आहे. एक व्यापक हे सगळं बहुश्रुत पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं आता प्रेक्षकांसमोर मांडलेलं आहे, निश्चितपणे या भूमिकेला एक वेगळं म्हणून पाहिलं जाईल, यात कोणती शंका नाही. आपण त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.